वेलकम टू पार्ट 2 गाईज. तर पार्ट 2 हा कसा वाटतोय तो मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत. घरगुती फक्त 100 रुपयामध्ये हे स्किन केअर झालेले आणि आठवड्याला तुम्ही 100 रुपये तर घालू शकता आपल्या स्किनसाठी. बाहेर खूप पैसे जातात, त्यापेक्षा घरगुती तरी बेस्टच आहे. आणि हे जे मी कर्ली हेअर्स केलेत तर ते मी घरी केलेत. ते कसे केलेत याचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. थँक्यू. बघत राहा पुढे ब्लॉग. बघा आधी स्किन कशी होती तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं जसं नाही, इतकं मऊ मऊ वाटतंय ना मला, आणि स्किन पण खूप छान झाली. तर लास्ट स्टेज माझ्या स्किन केअर रुटीन मधली सगळ्यात महत्वाची आहे. जनावर माझ्याकडे असं बघतोय. नोज स्ट्रिप. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? हे नोज स्ट्रिप अशी कशी आणलीस तू? हा, हे असली कसली आणलीस? ही कशी लावायची? आणि ती ब्लॅक वाली नव्हती का? वेगळं दिसते मला, याचं काही कल्पना नाहीये. हे नवीन असं काय प्रोडक्ट आलं ना की हीच बोंब आहे. आय थिंक, आय डोंट नो, आय नो. कशी लावायची नोज स्ट्रिप? दाखव. राशीद लावायची Wash डायरेक्ट. your face, making sure that remove strips from the sachet and fill the strip from the window. Probably wet your nose with water. अच्छा 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 पाण्यात अच्छा भिजवायचे, थोडे अच्छा. लावायचे. ओके गाईज, तर आता पाणी लावू. तर ही वेगळीच आहे माहितीये का, पण नो स्ट्रिप माझी तीच बरी होती. नो स्ट्रिप काय? हा, नाकाला लावले. हा, आता इथं जो माझा इथं सगळ्यात जास्त ब्लॅक हेड्स असतात, इथे आणि इथे निघून जातात. काय बबी तुला? टुचू. हे जे शिल्लक राहिलेले माझं प्रोडक्ट ते मी असंच फिल करून फक्त त्याला स्टॅपलर करून ठेवणार आहे. एका पुडीमध्ये दोघांचं भागतं. एका पुडीमध्ये दोघांचं भाग तर मोबाईल घेता बघा. करेत ना सर, डोळे बिडो सर. आम्ही एवढे गेम होऊन देत माझे. थांब, एवढे गेम होऊन देत सर. नाकात लागल तुझ्या ते. थांब थांब. थांब देतो थोडं खाली सर. एवढं प्रोडक्ट वाया गेले. हो का शनी, आम्हाला शंभू करायला जायचं आता. काय अंघोळ करायची? करायची करायची. आता मी आंघोळीला चालले होते ना, आंघोळीला जाताना माझ्या लक्षात आलं की फेस वॉश संपलेला आहे. तर आता मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केलेलं आहे. आणि दरवेळेस मी फॉक्सटेलचा फर्स्ट टाइम यूज करते. आमच्या ओम सरांनी मला सांगितलं फॉक्सटेल छान आहे, नाही तर मी डॉट अँड कीचा यूज करत होते फेस वॉश. पण ओम सर म्हणते फॉक्सटेलचा पण चांगला आहे, बघा तुम्ही. म्हणून मग मी आता तो मागवलाय. आणि माझं अजून काय मागवलं, 500 रुपयाचं काहीतरी मागवलं. अजून फेस क्रीम मागवली आहे बायोटिकची. आता येईलच, आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आणि खूप ओढलं गेले ॲक्च्युली. काढू काय?
15 मिनिटं झाले ठेवलेले. हे आपोआप निघतं का मर आपल्याला वडून काढावं लागतं? पाणी लांब काहीतरी झोलय ह्याच्यात, काहीतरी चुकलंय माझ्याकडून. नीट वाच ना काय स्क्रीन. तो आपण नेहमी आणतो ते का नाही आणलंय? हे बघ, हे नाकावर तसंच राहिलं. निघलेत ना अरे बघ भरपूर. हे बघ इथं. इथं ब्लॅक ब्लॅक दिसतंय का? हे इकडं मी नाकावरती राहिलंय थोडं, त्याचं काय करू? धुवून काढते. चला आता मी फ्रेश होऊन येते. तर मी आता आमर तिने कागद तोंडात टाकलाय, पटकन बघ. तर मी आता जस्ट आंघोळीवरून आले आणि ज्यावेळेस मी आंघोळीला गेलते त्यावेळेस मी तुम्हाला म्हणते मी ब्लिंकिटवरनं पार्सल मागवले. तर मी जो फेस वॉश बोलले होते तो हा आहे, फॉक्सटेलचा यार, फॉक्सटेलचा पपया फ्लेवरचा हा फेस वॉश आहे. आणि हा मी फर्स्ट टाइम आता यूज करणार. तुम्हाला मी सांगितलं ओम सरांनी मला सजेस्ट केला म्हणून मी तो यूज करते, नाही तर आत्तापर्यंत मी यूज करत होते डॉट अँड कीचा. आणि हे बायोटिकचं फेस क्रीम माझं कोकोनट फ्लेवरच म्हणते मी, हा फ्लेवरच कोकोनटचं मागवलंय. मी उन्हाळ्यात बायोटिकचंच फेस क्रीम यूज करते कारण मला तेच सूट होतं. आणि हिवाळ्यात मी निव्याचं यूज करते कारण माझा चेहरा हिवाळ्यामध्ये खूप उखलला जातो. तर निव्या इज द बेस्ट. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस मी उन्हाळ्यात निव्याचं म्हटलं ना यूज करायचं तर यूज करता येत नाही कारण त्याने खूप ऑइली स्किन होते माझी आणि मग मला सूट करतं ते हे बायोटिकचं. आता मी जस्ट आंघोळीवरून आली आहे तर ऑब्विसली मी फेस क्रीम लावणार, याचीच लावते. यांनी स्किन ड्राय पण होत नाही जास्त आणि जास्त काय बोलतात रे, मी असं काही मेकअप बेकअप करायला लागली का स्किन केअर करायला मला जास्त बोलताच येत नाही, तरी पण मी आज केलं शूट बऱ्यापैकी. तर ह्याने जास्त ऑइली पण होत नाही ड्राय पण होत नाही, मीडियम लेवल राहते. स्किन आता खूप छान दिसायला लागले. जिजा कॅमेराच्या मध्ये येऊ नकोस. जिजा आलीस आलीस पूर्ण नाही काय हा ओके सर बाजूला. तर आता माझी स्किन बघा कशी ग्लो करायला लागली आणि थोडंसं डार्क सर्कल आहेत, पिंपल्स वगैरे आलेत. मला सांगा बरं मी पिंपल्ससाठी काय करू? खूप काय काय करून झालंय माझं, पण आता माझी स्किन इतकी मऊ वाटते ना, म्हणजे मी असं स्किनवरनं हात फिरवते इतकी मऊ वाटते. आणि तर माझी स्किन अशी झाली होती हात फिरवले तरी असं फोडी फोडी कसं असतात छोट्या तसं वाटायचं, इतकी घाम झाली होती. बघा कसली छान. ह्याचं मला काहीतरी करावं लागेल. आता फेस क्रीम तर लावून झालेली आहे, आता मॉइश्चरायझर लावते हाताला आणि मग माझं डन. आता स्किन केअर जे आहे ते माझं डन. जिथं मॉइश्चरायझर कुठं ठेवलंस तू? मग अशी मी तुला दिलतं ते काही नाही. मॉइश्चरायझरचा पण जीव चाललाय आमच्याला, संपत आले सगळ्या गोष्टी, सगळ्या संपतच आलेत. आईला आता ब्लिंकिटवरनं मी मॉइश्चरायझर का मागवलं नसेल अमर? तर आय एम डन. तर आजच्या ब्लॉगची एंड म्हणजे स्किन केअरच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आणि थँक्यू सो मच की तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघत आलात.
याचाच अर्थ की तुम्हाला माझ्या हा जो स्किन केअरचा व्लॉग आहे तो खूप आवडलेला आहे आणि थँक्यू. आणि असेच व्लॉग बघत राहा. मी असंच काहीतरी तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येत जाईल. आणि आता तरी भरपूर काही मी तुमच्यासाठी नवीन घेऊन येणार आहे. काय ते तुम्हाला लवकरच समजेल. पण त्याच्या आधी थोडं गुपित पाळूयात आपण. आणि चला तर मग बाय. आता झोपते. आता किती वाजलेत आम्हाला? 3. किती वाजलेत? 2:45 झाले. 3. ठीक आहे. तर 3 वाजलेत. तर आता आम्ही झोपतो, जरा आराम करतो. मग बाय.